आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी अजूनही या धक्क्यातून सावरलेली दिसत नाहीये। कारण 259 नगरपालिका, 29 मनपा, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समितींच्या निवडणुका लवकरच होऊ घातलेल्या आहेत, लवकरच त्या जाहीर होणार आहेत। मात्र अजूनही महाविकास आघाडीमध्ये आपल्याला सन्नाटा पाहायला मिळतो। विधानसभेतील मोठ्या यशानंतर भाजपने शिर्डीत 12 जानेवारीला एक दिवसीय महाअधिवेशन घेऊन विधानसभेच्या विजयाचा जल्लोष केला। यामध्ये 15 ते 20 हजार पदाधिकारी भाजपचे शिर्डीत अधिवेशनासाठी उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह सर्वच मंत्र्यांची फौज यावेळी शिर्डीत दाखल झालेली पाहायला मिळाली। आणि मुळातच या महाअधिवेशनाचं टॅगलाईनच अशी केली की श्रद्धा आणि सबुरी आणि भाजपची महाभरारी असे हे टॅगलाईन आपल्याला या ठिकाणी शिर्डीत पाहायला मिळाली। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेतील यशाचं सर्व श्रेय देतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही विरोधकांचा सुपडा साफ करा असा कानमंत्र आपल्याला दिलेला पाहायला मिळालं। त्यामुळे भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सज्ज आहे। आणि दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जे महायुतीतील घटक पक्ष आहेत त्यांनी 18 ते 19 जानेवारी म्हणजे 2 दिवसात राष्ट्रवादीचं महाअधिवेशन शिर्डीत घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी स्वतः अजित पवारांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तयारीला लागण्याचे संकेत दिले। अजित पवारांनी या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मनपा, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असल्याची तयारी करण्याचे संकेत, त्यासाठी त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यावर 25 घराची जबाबदारी दिली। प्रत्येक उमेदवारांनी असे 25 कार्यकर्ते तयार करायचे आणि या माध्यमातून 20,000 मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा या ठिकाणी त्यांनी मंत्र दिलेला आपल्याला पाहायला मिळाला। अशा प्रकारे भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपल्याला पूर्ण तयारी केलेली पाहायला मिळाली। तर या उलट अजूनही विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे बडे नेते असतील बाळासाहेब थोरात, त्यानंतर शिवसेनेचे जे ठाकरे गटाचे नेते आहेत शंकररावजी गडाख, राष्ट्रवादीचे या ठिकाणी आमदार रोहित पवार असतील, प्राजक्त तनपुरे असतील, या बड्या नेत्यांनी अजूनही विधानसभेनंतर कुठल्याही प्रकारचे आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दौरे केलेले दिसले नाहीत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी त्यांना ताकद देताना मेळावे किंवा बैठका आपल्याला घेताना अजूनही आपल्याला पाहायला मिळालेल्या नाहीत। अशा प्रकारे महाविकास आघाडीत अजूनही ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषदेची निवडणूक आता तोंडावर आहे, 14 पंचायत समित्याही त्यासोबत निवडणुकीच्या आखाड्यात असणार आहेत। याशिवाय 12 नगरपालिका, नगरपंचायतींची रणधुमाळी लवकरच लागणार आहे। महानगरपालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे की तीही या प्रोग्राम मध्ये असणार आहे। त्यामुळे महायुतीने अहिल्यानगर मधील मनपा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी, मिनी विधानसभेसाठी, मिनी मंत्रालयाच्या सत्तेसाठी पूर्णपणे व्यूहरचना केलेली आपल्याला पाहायला मिळते। शिर्डीतील या दोन्ही अधिवेशनातून आपल्याला ते चित्र स्पष्टपणे पाहायला मिळाले। तर दुसरीकडे आपण जे चित्र बघतोय तर महाविकास आघाडीत अजूनही आपल्याला कमालीची शांतता पाहायला मिळते। कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे लपून राहिलेलं नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही बडे नेते लवकरच महायुतीतील पक्षांमध्ये आपल्या जागा तयार करतील असे ऐकायला मिळालेले आहे। त्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल, ठाकरेंचे शिवसेना असेल आणि याशिवाय काँग्रेस असेल, हे कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी कशा प्रकारे पुन्हा या डळमळलेलं संघटन पुन्हा एकदा कशा पद्धतीने उभं करून या ठिकाणी आव्हान देऊ इच्छितात, आव्हान देण्याचा प्रयत्न करणार याकडे जिल्ह्याचं लक्ष असणार आहे। तूर्त तरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आज कमालीचे अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळते। थांबावे की जावं अशा मनस्थितीत अनेक कार्यकर्ते आहेत। अनेकांनी खाजगीत या आपल्या मानसिकतेबद्दल बोलणे दाखवले आहे। आता ही इनकमिंग भाजप कशा प्रकारे आपल्याकडे करून घेते आणि ही आउटगोईंग महाविकास आघाडी कशा प्रकारे रोखणार याकडे जिल्ह्याचं लक्ष असणार आहे आणि त्यावरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे निकाल, नवनवीन घडामोडी
आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।